friends, in last lecture we have discussed about dimensions, dimensional analysis, uses of dimensional analysis and limitations of dimensional analysis. Now we are going to discuss the new topic, that is accuracy, precision and uncertainty in measurement. Hmm? These three topics arises in measurement. We have to discuss one by one. First topic, that is accuracy. What is accuracy? It is the result of measurement with true value of measured quantity. It is the result of measurement with true value of measured quantity. Means what? If we take a scale, simple scale, and measure the length of this pen, what happens? The standard length of this pen is considered as 10 centimeter. 10 centimeter, that is true value. That is true value. And when we measure this pen, length of this pen, and we get or we obtain the value, measured value as 9.9 centimeter or 10.1 centimeter, right? Or sometimes we can obtain true value as 10 centimeter. Then which observation is more accurate? The third one is more accurate. Here true value and measured value are equal. That means that accuracy of this observation is more. समजलं काय? accuracy म्हणजे काय? The result of measurement with true value of measured quantity. ट्रू व्हॅल्यू, आताच एक्झाम्पल दिलं तसं, जर समजा या पेनची लांबी 10 सेंटीमीटर असेल आणि तुम्ही प्रत्येकाने मेजर केले तुमच्या स्केलवरती असे पकडून, तर काही जणांची काय किती येईल? 9.9 सेंटीमीटर येईल, काही जणांची 10.1 येईल, काही जणांची 10 येईल, किंवा यापेक्षा पण वेगळे वेगळे येईल. बरोबर? तर यातली मोर ॲक्युरेट कोणती आहे? ती आणि ट्रू व्हॅल्यूशी जी मॅच होत्या त्या मोर ॲक्युरेट व्हॅल्यूला काय म्हणायचं? ॲक्युरसी. राईट? ॲक्युरसी कशावरती डिपेंड आहे? ॲक्युरसी डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट. लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट मीन्स व्हॉट? व्हॉट इज लिस्ट काउंट? लिस्ट काउंट शब्दातच अर्थ आहे. लिस्ट म्हणजे कमीत कमी, काउंट म्हणजे मोजणे. आता पट्टी घेतली, स्केल घेतली, स्केल चा लिस्ट काउंट किती येतो? स्केल मध्ये बघा काय होतं? 30 सेंटीमीटर ची पट्टी असते आपली स्केल, फूट, 1 फूट. मग त्याच्यामध्ये काय होतं? 1 सेंटीमीटर. एका सेंटीमीटरचे किती भाग? 10 भाग. बरोबर? 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. मग मिनिमम आपण किती मेजर करू शकतो? फॉर एक्झाम्पल लिस्ट काउंट of scale equal to 1 millimeter, or we can write as 0.1 centimeter. Right? List count of scale किती झाला? 0.1 सेंटीमीटर. समजा तुम्ही व्हर्नियर कॅलिपर घेतलं, तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहात ते व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्क्रू गेज. तर व्हर्नियर कॅलिपर चा लिस्ट काउंट किती येतो? लिस्ट काउंटचा फॉर्म्युला, तो कसा कॅल्क्युलेट करायचा वगैरे, हे सगळं तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये शिकणार आहात. मी तुम्हाला इथं डायरेक्ट लिस्ट काउंट सांगतो. लिस्ट काउंटला आपण एलसी म्हणतो. एलसी ऑफ व्हर्नियर कॅलिपर, जाग्याभावी मी पूर्ण लिहित नाही. किती आहे? 0.01 सेंटीमीटर. आणि लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर, स्क्रू गेज किती आहे? 0.001 सेंटीमीटर. राईट? याचा अर्थ काय बघा, साधी तुम्ही फुटपट्टी घेतली तर मिनिमम किती मेजर करू शकतो आपण? सेंटीमीटरचा पहिला, सेंटीमीटरचा एक भाग म्हणजे 1 मिलीमीटर. बरोबर?
लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर किती आहे बघा 0.01 सेंटीमीटर. म्हणजे काय, तर 1 मिलीमीटरचा 10वा भाग. किती, 1 मिलीमीटरचा 10वा भाग आपण लिस्ट काउंट व्हर्नियरच्या साहाय्याने मेजर करू शकतो. विथ द हेल्प ऑफ व्हर्नियर कॅलिपर वी कॅन काउंट or we can measure the 10th part of 1 millimeter. Then list count of micrometer screw gauge is 0.001 centimeter. It means that, or ते काय सांगतंय, 1 मिलीमीटरचा 100वा भाग आपण याच्या साहाय्यानं मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्यानं मेजर करू शकतो. राईट. तर आपला टॉपिक काय आहे बघा, accuracy depends upon list count of instrument and range of instrument. What is range? Range of instruments, for example, range of this scale range list count किती आहे 1 मिलीमीटर आणि मॅक्सिमम किती मेजर करू शकतो आपण 30 सेंटीमीटर. मीन्स 0 to 30 सेंटीमीटर ही झाली काय या स्केलची रेंज. स्केलची रेंज किती झाली 0 to 30 सेंटीमीटर. दिस इज द रेंज ऑफ स्केल. तसंच जर तुम्ही रेंज ऑफ व्हर्नियर कॅलिपर बघितलं तर शक्यतो 12 सेंटीमीटर असतं त्याचं. डिपेंड्स अपॉन तुम्ही कोणतं व्हर्नियर वापरणार आहे त्याच्यावरती. आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज बघितलं तर मॅक्सिमम 3 सेंटीमीटर आणि कॉमनली जे यूज होतं तुमच्या लॅबोरेटरीमध्ये ते 2.5 सेंटीमीटरचं मायक्रोमीटर स्क्रू गेज रेंजचं वापरलं जातं. काही वेळेला मोठं पण असतं इंडस्ट्रियल यूजमध्ये. तर ते रेंज आपण इन्स्ट्रुमेंट हातात आल्यानंतर त्याचा लिस्ट काउंट आणि रेंज कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. हा थोडा प्रॅक्टिकलचा पार्ट सांगितला का, ते सांगितल्याशिवाय तुम्हाला ॲक्युरसी प्रिसिजन समजणार नाही किंवा एरर्स इन मेजरमेंट जो पुढचा टॉपिक आहे तो क्लिअर होणार नाही. याच्यासाठी मी हे एक्सप्लेन केलं. ॲक्युरसी डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट. क्लिअर झालं. त्याच्यानंतर कशावरती डिपेंड आहे लिस्ट काउंट, देन रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड लिमिटेशन, ह्युमन लिमिटेशन्स याच्यावरती पण ॲक्युरेसी डिपेंड आहे. म्हणजे बघा एखादं रिडिंग घेत असताना आपण जर इन्क्लाइन मध्ये बघितलं, पॅरलॅक्स जर डिपेंड झाला, कोणतंही रिडिंग असेल, आता या पेनचं रिडिंग घ्यायचं आहे तर हे घेत असताना आपण कसं बघायला पाहिजे, स्केलवरती ठेवून बरोबर डोळ्याच्या समोर घेऊन दोन्ही साईडचे रिडिंग काउंट करायला पाहिजे किंवा झिरोला इकडे मॅच करायला पाहिजे आणि इथं किती रिडिंग आहे ते बघायला पाहिजे. ठीक आहे. ते समजा मी असं बघितलं, असं तिरकं बघितलं तर काय होणार 1-2 मिलीमीटर रिडिंग कमी होणार. आणि ते जर मी असं बघितलं इकडून तर 1-2 मिलीमीटर रिडिंग काय होणार वाढणार. तर ते कसं बघायला पाहिजे, बरोबर समोर डोळ्याच्या बरोबर समोर घेऊन बघायला पाहिजे. मग हे ह्युमन लिमिटेशन्स किंवा त्या माणसाचं स्किल आहे, त्या एक्सपेरिमेंट करणाऱ्याचं स्किल आहे त्याच्यावरती डिपेंड असते ह्युमन लिमिटेशन्स. अँड समटाइम्स इट डिपेंड्स अपॉन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणजे काय, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल तर थोडंफार एन्व्हायरमेंटमुळं थोडाफार तुमच्या मेजरमेंटवरती परिणाम होतो. कळालं. ॲक्युरेसी कशावरती डिपेंड आहे, लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट, रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड ह्युमन लिमिटेशन्स अँड ऑल्सो ऑन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. व्हॉट इज accuracy? It is an ability to approach correct result. Accuracy कशाला म्हणायचं, ॲक्युरेसीने तुम्ही काय व्हायला पाहिजे, तुमचा जो करेक्ट किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू तुम्ही जी मेजरमेंट करणार आहे ती टुवर्ड्स किंवा इक्वल टू ट्रू व्हॅल्यू असायला पाहिजे, तर त्याला ॲक्युरेट रिडिंग म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता बघा मी इथं तुम्हाला तिने एक्सप्लेन केलं, पट्टी, व्हर्नियर कॅलिपर, स्केल, व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर स्क्रू गेज. बरोबर. याच्यात सगळ्यात जास्त हे लिस्ट काउंट कशाचा आहे तर मायक्रोमीटर स्क्रू गेजचा आहे. म्हणजे ॲक्युरेसी कशाची जास्त आली तर याची आली मायक्रोमीटर स्क्रू गेजची. काय करतो तो 1 मिलीमीटरचा 100वा भाग मेजर करतो. राईट. म्हणून तो मोस्ट ॲक्युरेट आहे. तर एक एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल डायमीटर ऑफ वायर कॅन बी मेजर्ड मोर ॲक्युरेटली बाय मायक्रोमीटर. नेक्स्ट पॉइंट इज प्रिसिजन. What is precision? Repeatability of measuring process is called as precision.
आपण म्हणतो प्रिसाइज व्हॅल्यू मीन्स व्हॉट, number of readings taken by the observer, large number of readings taken by observer, and then calculate the mean or average of that reading is called as precision. म्हणजे काय बघा, एखाद्या वस्तूची जर तुम्ही मेजरमेंट केली तर त्याची जास्त रिडिंग घ्या, एकापेक्षा जास्त रिडिंग घ्या. म्हणजे म्हणजे बघा 3 रिडिंग घेतली, 3 पेक्षा 6 घेतली तर 6 रिडिंगचा जो ॲव्हरेज करणार आहे तो कसा असणार आहे, मोस्ट प्रिसाइज असणार आहे. मग आता प्रिसिजन कशावरती डिपेंड्स आहे बघा, इथं पण तेच लास्ट जो ॲक्युरेसी मध्ये जे पॉईंट आले तेच आले. फर्स्ट दॅट इज क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंटची लिस्ट काउंट आणि रेंज. सेकंड ह्युमन लिमिटेशन्स आपण डिस्कस केल्यात, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स हे पण डिस्कस केल्यात. म्हणजेच प्रिसिजन इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन पर्सेंटेज एरर, राईट. Precision increases with decrease in precision. Next point is uncertainty. What is uncertainty? Uncertainty म्हणजे अनिश्चितता. अनिश्चितता, मग एखादा जर एक्सपेरिमेंट करायचा असेल आपल्याला तर अनिश्चितता कशावरती डिपेंड आहे. पॉसिबल अनसर्टन्टीज आर अराइज ड्यू टू, पहिलं बघा, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. अनिश्चितता तुमच्या मेजरमेंट मध्ये कधी असणार आहे तर या इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी किती आहे. समजा क्वालिटी जर खराब असेल तर तुमचं रिडिंग ॲक्युरेट येणार आहे का, प्रिसाइज येणार आहे का, नाही. म्हणून त्या पहिल्यावरती इट डिपेंड्स अपॉन द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. बाय द ॲक्युरेसी अँड प्रिसाइज व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड बाय क्वालिटी इन्स्ट्रुमेंट्स, राईट. सेकंड रिझन इज स्किल ऑफ पर्सन. जो एक्सपेरिमेंट करणारा माणूस आहे तो स्किल्ड आहे का अनस्किल्ड आहे, याच्यावरती पण बरेच डिपेंड असतं तुमच्या मेजरमेंटमध्ये. थर्ड द मेथड्स युज्ड फॉर मेजरमेंट. आता मेजरमेंट करायच्या पण काही मेथड्स असतात, त्या मेथड्स तो पर्सन फॉलो करतो की नाही याच्यावरती डिपेंड असतं. अँड लास्ट इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. इंटरनल मीन्स समजा त्या रूमची काहीतरी कंडिशन असेल किंवा त्या पर्सनचा मूड असेल याच्यावरती, किंवा बाहेर त्या लॅबच्या बाहेर काही वेगवेगळे आवाज वगैरे येत असतील तर याच्यावरती पण तुमचे एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स डिपेंड असतात. आणि या सगळ्या एक्सपेरिमेंटमध्ये येणाऱ्या अनसर्टन्टीज आहेत त्या याच्यामुळे. नेक्स्ट पॉइंट इज एरर्स इन मेजरमेंट. व्हॉट इज एरर? इट इज अ फॉल्ट विच ऑकर्स इन मेजरमेंट. इट इज अ फॉल्ट, not a mistake. It is a fault. It cannot be completely eliminated, but can be minimized. मराठीत जर सांगायचं झालं तर एरर म्हणजे त्रुटी आणि मिस्टेक म्हणजे चुका. चुका काय करता येतात आपल्याला, सुधारता येतात, पण त्रुटी जर झाली तर ती काय करता येते, पूर्णपणे आपण काढून टाकू शकत नाही. ती काय करू शकतो, कमी करू शकतो. तेच इथं लिहून दिले. इट कॅन बी कम्प्लीट, इट कॅन नॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड बट कॅन बी मिनिमाइज. थोडक्यात काय, एरर मीन्स ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, राईट. स्टँडर्ड व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ एरर. हाऊ मेनी टाइप्स ऑफ एरर इज देअर? इन्स्ट्रुमेंटल एरर, सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर. फर्स्ट वन आपण एक्सप्लेन करू. पहिला कोणता आहे? इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे काय, तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरताय, राईट. तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरताय आणि त्याच्यामध्ये काय एरर्स आहेत हे. फॉर एक्झाम्पल बघा, हे कशामुळं मिळतात, हे एरर्स कशामुळे येतात, नावातच अर्थ आहे इन्स्ट्रुमेंटमुळं. फॉर एक्झाम्पल बघा, आपण लाकडी पट्टी जर एखाद्या मेजरमेंटला वापरत असो तर काय होतं बघा, पावसाळ्यात ती लाकडी पट्टी काय होते, थोडीशी फुगते पावसामुळे. जसे आपले घराची दारं वगैरे फुगतात त्याप्रमाणे फुगते. आणि फुगले की मग त्याच्यावरचं जे स्केल आहे काय, ते स्केल पण काय होतं, डिस्टर्ब होतं, राईट. ते स्केल पण काय होतं, डिस्टर्ब होतं. आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळं त्याच्यामध्ये एक सारखा एरर येतो, एक सारखा एरर येतो, बरोबर. त्या एररला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर. सेकंड वन इज सिस्टमॅटिक एरर किंवा परसिस्टन्स एरर. हा कशामुळे येतो? These errors occur due to defective setting in the measuring instrument, right. एखादं सेटिंग आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रॅव्हलिंग मायक्रोमीटर जर
ट्रॅव्हलिंग मायक्रोमीटरच्या खाली जर का तुम्हाला रिडिंग घ्यायचं असेल, आता ट्रॅव्हलिंग मायक्रोमीटर आतापर्यंत तुम्ही बघितलेलं नाही. व्हर्नियर मायक्रोमीटर स्क्रू गेज बघितलं असेल तुम्ही 10वी पर्यंत, पण ट्रॅव्हलिंग मायक्रोमीटर बघितलेलं नाही. त्याला काय करावं लागतं, तर सेटिंग करावं लागतं. सेटिंग म्हणजे काय, लेवलिंग वगैरे करावं लागतं. अशा प्रकारचं जर लेवलिंग वगैरे नसेल तर ते सिस्टमॅटिक एरर तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये येतात. रॅन्डम एरर्स म्हणजे अचानकपणे रॅन्डम एरर किंवा ऍक्सिडेंटल एरर्स पण म्हणतात. अचानकपणे एखादे एरर्स जे एक्सपेरिमेंटमध्ये येतात त्याला रॅन्डम एरर म्हणतात. म्हणजे काय बघा, चेंज इन टेम्परेचर और प्रेशर असेल किंवा ह्युमिडिटी असेल, उन्हाळ्यात एकदम उकडतंय आपल्याला, त्या कंडिशनमध्ये तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करायला लागलाय आणि अचानकपणे पाऊस आला तर काय झालं, चेंज इन टेम्परेचर झालं, ह्युमिडिटी वाढली. अशा कंडिशनमध्ये पण काही एक्सपेरिमेंटमध्ये एरर्स येतात. त्या एरर्सना आपण रॅन्डम एरर्स असे म्हणतोय. क्लिअर? आता याच्या नोट्स वगैरे जे आहेत ते तुम्ही तुमच्या पुस्तकातल्या वाचून थोडक्यात काढा, एकदम थोडक्यात काढा. आणि जे मी लिहून देत असतोय त्याचे स्क्रीनशॉट काढायला विसरू नका. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू मिनिमाइज एरर्स इन द मेजरमेंट. मेजरमेंट मधले एरर्स कसे कमी करायचे ते बघायचे आपल्याला. तर बघा, पहिल्यांदा काय करा, टेकिंग लार्ज मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी टू बी मेजर. म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या वायरची काय करायची आहे, डायमीटर काढायचं आहे. तर काय करा, जरा जास्त वायर घ्या. म्हणजे काय, टेकिंग लार्ज मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी टू बी मेजर. जास्त वायरीचा तुकडा, लांब वायरीचा तुकडा घ्या. उगाच छोटा घेण्याच्या ऐवजी लांब घ्या. सेकंड काय आहे, टेकिंग लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स अँड कॅल्क्युलेट मीन व्हॅल्यू. त्या वायरीचा जर तुम्हाला डायमीटर काढायचा असेल तर काय करा, 2 ते 3 रिडिंग न घेता जास्त घ्या. 8-10 रिडिंग घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी घ्या प्रत्येक त्या वायरवरती. म्हणजे काय होईल, तुमचा जो एरर आहे तो काय होईल, मिनिमाइज होईल. अँड थर्ड, युजिंग अन इन्स्ट्रुमेंट विथ स्मॉलेस्ट पॉसिबल लिस्ट काउंट. आता डायमीटर ऑफ वायर काढण्यासाठी तुम्ही 2 इन्स्ट्रुमेंट्स वापरू शकता. कोणकोणतं, व्हर्नियर कॅलिपर ॲज वेल ॲज मायक्रोमीटर स्क्रू गेज. तर त्याचा लिस्ट काउंट कुणाचा कमी आहे किंवा जास्त आहे, लिस्ट काउंट जास्त कुणाचा आहे, तर मायक्रोमीटर स्क्रू गेजचा आहे. किती आहे तो, 0.001 सेंटीमीटर किंवा 0.001 सेंटीमीटर पण म्हणतात. आणि व्हर्नियर कॅलिपरचा किती आहे, 0.1 सेंटीमीटर, 0.01 सेंटीमीटर. राईट. मग यातलं कोणतं वापरा, तर मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरा, ज्याचा लिस्ट काउंट जास्त आहे असं वापरा. आणि या 3 पद्धती जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा जो काय एरर आहे तो काय होईल, ऑटोमॅटिकली मिनिमाइज होईल. आणि त्या रिडिंग, आता इथं बघा, पहिला पॉईंट काय, टेकिंग लार्ज मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी टू बी मेजर्ड. सेकंड वन, टेकिंग लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स अँड कॅल्क्युलेट इट्स मीन व्हॅल्यू. अँड थर्ड वन, युजिंग अन इन्स्ट्रुमेंट विथ स्मॉलेस्ट पॉसिबल लिस्ट काउंट. राईट. ज्याचा लिस्ट काउंट जास्त आहे, कमी आहे असं इन्स्ट्रुमेंट वापरा. म्हणजे मायक्रोमीटर स्क्रू गेज वापरा, व्हर्नियर इथं नको. ठीक आहे. ह्या जर पद्धतीचा आपण अवलंब केला तुमच्या रिडिंगमध्ये किंवा एक्सपेरिमेंटमध्ये, तर तुमचा जो काही एरर आहे असणार तो एरर काय होतो, कमीत कमी होतो, मिनिमाइज होतो. थँक्यू.